हॅलो, नमस्कार. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. जो लहान मुलीसोबत 3 वर्षाचा जो प्रकार झाला, तर जो गलिच्छ प्रकार झाला, त्याबद्दल अजून काहीच न्यायालयाचा निकाल लागला नाही किंवा त्याला कुठली सजा झाली नाही. असं का होतं? आणि त्यानं पटकन का नाही सजा किंवा फाशीची सजा देत? आणि असं असं जर होत राहिलं तर हे गुन्हे किती वाढतील? आणि भीती राहणार नाही की बाबा ते काही करू शकत नाही, न्यायालय काही करू शकत नाही. मग आपण त्याच्याबद्दल अ, जे जे आपण त्याच्याबद्दल असं बोलू शकतो की त्यानं काही केलं तरी त्यांना 7 वर्षानंतर 8 वर्षानंतर सुटका आहे. माझं एकच म्हणणं आहे की सिक्युरिटी मंत्र्यांना पाहिजे, हिरो-हिरोईनला पाहिजे, त्यांना मीडियावाले त्यांच्या पाठीवर. मग मग ती सिक्युरिटी आपल्याला का नाही? आपल्या लहान-लहान मुलांसाठी सिक्युरिटी का नाही? जे मंत्री येतात त्यांच्याकडं पाठीमागं 1000 गाड्या असतात, 1000 सिक्युरिटीवाले फिरत असतात. त्यांना झेड सिक्युरिटी थोडं काही हिरो-हिरोईनला जर थोड्याशा धमक्या भेटल्या की त्यांच्या घराच्या पाठीमागं पुढं बंगल्यासमोर पोलिस उभं राहतात. मग आपल्या मुलींना किंवा आपल्याला का नाही ही सिक्युरिटी हे लोकं देऊ शकत? मग आपल्याला आपल्या मुली आपलं सर्व जे होत आहे, आपण कुठं कमी पडत आहोत हे सरकारला जाणवत नाही का? किंवा सरकार लाचार बनून बसले किंवा न्यायालय काहीच न्याय करू शकत नाही असं म्हणायचं आहे मला. आणि प्रत्येक जणांनी हा विचार करा मत करायच्या टायमाला की हे लोकं आपल्यासाठी काहीच करू शकत नाही. ना आपल्या शेतकऱ्यांसाठी काय करू शकत, ना आपल्या मुलांसाठी काय करू शकत. ह्यांनी फक्त आपला विचार करतात की बाबा इथून हे भेटलं, इथून हे भेटलं, इथून हा भ्रष्टाचार करायचा, तिथून तो भ्रष्टाचार करायचा. बस आपली सिक्युरिटी झाली, बाद झाली. बाकीची जनता खड्ड्यात गेली तरी चालेल. फक्त निवडून येईपर्यंत त्यांनी आपल्याला भरपूर असं आश्वासनं देतात, आम्ही हे करतो. ते करत काहीच नाही. त्यांच्या मुलांना काहीच होत नाही, ह्यांना काहीच होत नाही. जो हमला होतो तो आपल्यावरती होतो. जे काय व्हायचं ते आपल्याला भोगायला लागतं. आणि जो पण अन्याय होतो तो फक्त गरिबावरती आणि जे त्यांच्या सपोर्ट करतात त्यांच्यावरती होतो आणि कार्यकर्त्यावरती होतो. त्यांना काहीच होतं. ह्यांची मुलं इंग्लिश स्कूलमध्ये शिकणार आणि आपली मुलं इथल्या बाहेरगावच्या देशात जाऊन शिकणार आणि आपली मुलं त्यापेक्षा कार्यकर्त्यांनी हा विचार करावा की आपण किती त्यांना सिक्युरिटी द्यावी आणि किती त्यांचं हे करावं. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे. मला कुठला सपोर्ट नाही किंवा मला ह्याच्यातून काही पैसे भेटणार नाहीत हे मला माहिती आहे, कारण माझ्या पण 2 मुली आहेत. मला फक्त सरकारला एवढंच विचारायचं आहे की तुम्ही आमच्यासाठी काय करता आणि काय सिक्युरिटी देता? शेतकऱ्यांसाठी तुम्ही काहीच करू शकत नाही, तर मग आमच्याकडं वोट मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही. किंवा हे सरकार भ्रष्ट सरकार आहे असं म्हणून ह्याचा मी जाहीर निषेध करते.